श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो. ब्रह्मांडात ग्रहाची होणारी नित्यनियमित हालचाल आणि त्यांचे राशी परिवर्तन आपल्या दैनंदिन आयुष्याला एक नवी दिशा आणि गती देत असते. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 2026चा हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण कर्मफलदाता आणि न्यायाचा देव समजला जाणारा शनिग्रह वक्री चाल चालणार आहे. हा 128 दिवसाचा प्रदीर्घ काळ म्हणजे तुमच्यासाठी घाबरून जाण्याचा किंवा चिंता करण्याचा काळ मुळीच नसून भूतकाळातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची आणि नशिबाची योग्य साथ मिळवून देणारी एक उत्तम संधी आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आपल्या समाजात अनेकांच्या मनात शनीच्या वक्री होण्याबद्दल किंवा त्याच्या प्रभावाबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज, अंधश्रद्धा आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळते. परंतु ज्योतिषशास्त्राच्या सखोल नियमानुसार शनिदेव प्रत्येक वर्षी एका ठराविक कालावधीसाठी वक्री होत असतो आणि मुख्य म्हणजे तो तुमच्या राशीसाठी भाग्यस्थान आणि कर्मस्थान अशा दोन्ही महत्वाच्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या वक्री काळात शनिदेव तुम्हाला कोणताही त्रास देणार नसून तुम्ही भूतकाळात केलेल्या कष्टाचे आणि प्रामाणिक प्रयत्नाचे अत्यंत योग्य आणि गोड फळ तुमच्या पदरात टाकणार आहेत. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हा वक्री शनीचा काळ तुमच्या संयमाची, आत्मविश्वासाची आणि एकंदर जीवनात जगण्याच्या शिस्तीची कठोर परीक्षा घेणारा ठरणार आहे, यात शंका नाही. शनिदेव वक्री चाल चालत असताना तुमच्या कुंडलीत 11व्या स्थानात म्हणजेच लाभ आणि इच्छापूर्तीच्या घरात विराजमान असणार आहे, ज्यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. म्हणूनच हा महत्त्वपूर्ण कालखंड तुमच्या आयुष्यातील करिअर, आर्थिक बाजू, नातेसंबंध, शिक्षण आणि आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रावर नेमका कसा प्रभाव पाडेल याचा संपूर्ण आणि सविस्तर आढावा वृषभ राशीच्या जातकांनो. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या मोठ्या संधीची किंवा बदलाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होता, ती वेळ आता अखेर जवळ आली आहे. जर तुमचे प्रमोशन, पगारवाढ किंवा हक्काची पदोन्नती बऱ्याच दिवसापासून काही तांत्रिक कारणामुळे किंवा वरिष्ठाच्या उदासीनतेमुळे रखडली असेल, तर या वक्री काळात शनीच्या विशेष प्रभावामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी मानाचे स्थान आणि मोठे व्यावसायिक यश नक्कीच लाभू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही सध्याच्या नोकरीला कंटाळला असाल आणि नवीन व चांगल्या नोकरीच्या शोधात असाल किंवा स्वतःचा एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ऑक्टोबर महिन्यानंतरचा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आणि प्रगतिकारक ठरेल. या काळात ग्रहाची स्थिती अशी निर्माण होईल की तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करून तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवतील. वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत हा वक्री शनीचा काळ तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणावर धनलाभ आणि संपत्तीत वाढ घडवून आणणारा सिद्ध होऊ शकतो. जर तुम्ही एखादी नवीन मालमत्ता खरेदी करण्याची, स्वतःचे घर घेण्याचे किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमचे हे स्वप्न या 128 दिवसाच्या कालावधीत पूर्ण होण्याचे मजबूत योग आहेत. विशेषतः लोखंड, सिमेंट, यंत्रसामग्री किंवा जमिनीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या जातकांना या काळात अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक नफा मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण, दिशादर्शक आणि काहीसा आव्हानात्मक असणार आहे. शनीची दृष्टी तुमच्या पंचम भावावर म्हणजे शिक्षण स्थानावर असल्यामुळे तुम्हाला अभ्यासात पूर्वीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागतील. कारण गोष्टी सहजासहजी मिळणार नाहीत. परंतु एक गोष्ट मनाशी पक्की लक्षात ठेवा की या काळात तुम्ही घेतलेले कष्ट आणि अभ्यासासाठी दिलेला वेळ कधीही वाया जाणार नाही, तर तो तुमच्या भविष्याला एक मजबूत आकार देईल. वृषभ राशीच्या जातकांनो, कोणत्याही चांगल्या नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी, परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा एखाद्या कठीण परीक्षेच्या कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी हा काळ खूप उत्तम आहे. जरी सुरुवातीच्या काळात सरकारी कामामुळे किंवा कागदपत्राच्या त्रुटीमुळे काही अडथळे आले किंवा प्रवेश मिळण्यास काहीचा विलंब झाला, तरीही मनाचा संयम आणि उत्साह कमी होऊ देऊ नका.
योग्य नियोजनाच्या आणि चिकाटीच्या जोरावर तुम्हाला तुमच्या आवडीच्या संस्थेत प्रवेश नक्कीच मिळेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या संपूर्ण कालावधीत तुमची शिक्षणाप्रती असणारी विचारसरणी अधिक गंभीर आणि परिपक्व होईल, ज्यामुळे तुमचे मन अभ्यासाकडे अधिक वेगाने आकर्षित होईल. मोबाईल, सोशल मीडिया किंवा मित्रांमध्ये वेळ वाया घालवण्याचा आळस पूर्णपणे सोडून जर तुम्ही दैनंदिन अभ्यासात सातत्य, एकाग्रता आणि योग्य शिस्त ठेवली, तर भूतकाळात कठीण वाटणारे विषयही तुम्हाला अत्यंत सोपे वाटू लागतील आणि परीक्षेत उत्तम गुण मिळतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, प्रेमसंबंधाच्या आणि वैयक्तिक नात्याच्या बाबतीत हा वक्री शनीचा काळ तुमच्या समजूतदारपणाची आणि मानसिक संयमाची कडक परीक्षा पाहणारा ठरू शकतो. शनीच्या विशेष प्रभावामुळे तुमच्या पार्टनर सोबत किंवा लव्हर सोबत छोट्या छोट्या आणि निरर्थक गोष्टीवरून गैरसमज निर्माण होणे, मतभेद होणे किंवा वैचारिक वाद उफाळून येण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळी रागाच्या आणि इगोच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका, अन्यथा नात्यात कायमचा दुरावा निर्माण होऊ शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या स्वभावातील मूळ हट्टीपणा किंवा माझेच म्हणणे कसे बरोबर आहे आणि मीच कसा श्रेष्ठ आहे, हा अवाजवी अट्टाहास तुमच्या सुंदर नात्यात कटुता आणण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आपल्या नात्यात सुसंवादाने जवळीक टिकवून ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. त्यांची बाजूही शांतपणे ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वाद वाढणार नाही आणि नात्यातील गोडवा टिकून राहील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जे लोक विवाहित आहेत आणि बऱ्याच काळापासून आपल्या संसारात नवीन पाहुण्याचे आगमन व्हावे म्हणून फॅमिली प्लॅनिंग किंवा संतती सुखाचा गांभीर्याने विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल परिणाम देणारा ठरेल. या विषयाशी संबंधित काही महत्त्वाचे आणि कायदेशीर निर्णय तुम्ही या काळात घेऊ शकता. जरी शनीच्या संत गतीमुळे या प्रक्रियेत काहीसा विलंब किंवा वैद्यकीय उपचारामध्ये वेळ लागला, तरीही अंतिम परिणाम तुमच्या बाजूने सकारात्मकच मिळेल. वृषभ राशीच्या जातकांनो, वक्री शनीची दृष्टी थेट तुमच्या राशीवर म्हणजेच तुमच्या लग्न भावावर आणि चंद्रावर पडत असल्यामुळे या काळात तुम्ही नको त्या गोष्टीचा अवाजवी आणि जास्त विचार करण्याची शक्यता खूप जास्त आहे. ज्या नकारात्मक गोष्टीचा तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्याशी काहीही थेट संबंध नाही, अशा निरर्थक आणि जुन्या गोष्टीची विनाकारण चिंता करून तुम्ही स्वतःची मानसिक शांतता आणि रात्रीची झोप गमावून बसू शकता, ज्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर होऊ शकतो. तर वृषभ राशीच्या जातकांना, आरोग्याच्या आघाडीवर तुम्हाला या 138 दिवसात स्वतःच्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पोटाचे जुने विकार, गॅस, अपचन आणि पायाचे किंवा गुडघ्याचे दुखणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामाच्या व्यापामुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वेळेवर जेवण न करणे यामुळे पोटाचे गंभीर त्रास उद्भवू शकतात. तुमच्या बाहेरचे तेलकट अन्न टाळून घराचा सात्विक व सकस आहार घेण्यावर भर द्या आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. तर वृषभ राशीच्या जातकांनो, मनातील नकारात्मक विचाराचे जाळे तोडण्यासाठी आणि मानसिक मनशांती मिळण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी नियमितपणे ध्यान, प्राणायाम किंवा योगासनाचा आश्रय घेतला पाहिजे. शनीची ही दृष्टी जरी मानसिक तणाव देणारी असली तरी ती तुम्हाला कोणत्याही विषयाचा सखोल आणि अत्यंत खोलवर विचार करण्याची अद्भुत क्षमता देखील प्रदान करेल, ज्याचा वापर तुम्ही संशोधनात, गूढशास्त्रात किंवा एखादे नवीन तांत्रिक ध्यान आत्मसात करण्यासाठी करू शकता. तर वृषभ राशीच्या जातकांनो, न्यायप्रिय शनिदेवाला केवळ तुमचे कठोर परिश्रम किंवा रात्रंदिवस केलेले काम आवडत नाही, तर त्या कामामध्ये असणारी तुमची प्रामाणिक शिस्त, नीतिमत्ता आणि कामातील सातत्य अधिक प्रिय आहे. त्यामुळे या शनीच्या वक्री कालखंडात यश मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट शोधण्याचा, कोणाची फसवणूक करण्याचा किंवा आळस करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. आपले काम पूर्ण जबाबदारीने आणि नियमाचे पालन करून करत राहा. यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, शनीच्या या वक्री काळातील
जीवनातील नकारात्मक किंवा अशुभ प्रभावांना पूर्णपणे नष्ट करून त्यांना सकारात्मक ऊर्जेत बदलण्यासाठी दररोज किंवा दर शनिवारी हनुमान चालिसाचे मनोभावे वाचन करणे तुमच्यासाठी अमूल्य आणि अत्यंत फलदायी ठरेल. संकटमोचक हनुमानजीच्या उपासनेमुळे शनीचे सर्व प्रकारचे दोष आणि अडथळे दूर होतात, मनातील भीती नष्ट होते आणि तुम्हाला संकटाशी लढण्यासाठी एक वेगळीच आंतरिक शक्ती, सकारात्मकता आणि प्रचंड आत्मविश्वास मिळतो. तर वृषभ राशीच्या जातकांना या संपूर्ण कालावधीत सकाळी लवकर उठून नियमितपणे उगवत्या सूर्यनारायणाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा, ज्यामुळे तुमची आत्मशक्ती वाढेल. यासोबतच शनीच्या या बीजमंत्राचा आणि तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या दैत्यगुरु शुक्राच्या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. हे साधे पण प्रभावी उपाय तुमच्या जीवनातील सर्व अडथळे, संकटे दूर करून घरात आणि मनात सुख, शांती, समृद्धी आणण्यास मदत करतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला शनीच्या या वक्री कालखंडाची माहिती आणि दिलेले उपाय आवडले असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळातील सर्व ग्रहाचे राशी परिवर्तन, तुमचे मासिक भविष्य आणि जीवनातील संकटे दूर करण्याचा सोप्या उपायाचे व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील. त्यामुळे खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर आताच क्लिक करा आणि आमच्या ज्योतिष परिवाराचा एक महत्त्वाचा हिस्सा बना. धन्यवाद.